नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपल्या चॅनलवरून पुणे रिंग रोडचा लेटेस्ट ड्रोन अपडेट. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे रिंग रोडच्या वेस्टर्न कॉरिडॉरमधील पॅकेज W1 चे संपूर्ण काम, रूट, गाव, ब्रिज, टनेल आणि लेटेस्ट प्रगती. मित्रांनो, आपण आता उर्से गावाच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणावरूनच W1चं पॅकेज हे चालू होतं आणि या ठिकाणी टनेलचं काम हे आता सध्या चालू झालेलं आहे. या ठिकाणी अजून तेवढी टनेलची प्रगती नाही आहे, पण या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, उर्से गावापासून हे चालू होतं W1चं पॅकेज. ती मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तुम्ही समोर जे पाहत आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. या ठिकाणीच भला मोठा अवाढव्य असा इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेलाच या ठिकाणी मोठा इंटरचेंज हा होणार आहे. पुढे परंदवडी गावाकडे हा रस्ता पुढे सरळ जातो. W1चं जे पूर्व भागामधील जे काम आहे हे खूपच प्रगतीपथावर आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये ह्याचं काम हे होऊ शकतं. आणि समोर तुम्ही बघू शकता इथं जे पिलरची कामं आहेत, तर या ठिकाणी समोर पिलरची कामं पण चालू झालेले आहेत. मित्रांनो, पुणे शहरातील वाढती वाहतूक कमी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे MSRDCकडून हा मोठा प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोडची जी लांबी आहे हा 172 किलोमीटर आहे आणि पुणे रिंग रोड हा 2 भागामध्ये विभागलेला आहे, म्हणजे पूर्व भाग आणि पश्चिम भाग. मित्रांनो, हे बघू शकता आपण परंदवाडी गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पिलरची कामं आता चालू झालेली आहेत. खूपच फास्ट असं हे काम ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे चालू आहे. आणि मित्रांनो, हा रिंग रोड 83 गावामधून जाणार आहे आणि शहरातील जे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर हे कमी होणार आहे. आता मित्रांनो, W1चं आपण हे एक 14 हे किलोमीटर हे 14 किलोमीटरचं पॅकेज आहे. आणि मित्रांनो, उर्से गावापासून चालू होतं ते केमसेवाडी गावामध्ये हे पॅकेज हे संपतं. आणि मित्रांनो, यामध्ये मावळ तालुका येतो आणि मुळशी तालुका येतो. आणि मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेकडे आता आहे. या ठिकाणीच भला मोठा इंटरचेंज हा होणार आहे. म्हणजे मुंबईकडून जी वाहने येणार आहेत हे सातारला जायला यांना इथं पुणे सिटीमध्ये जाण्याची गरज नाही. आता जे ट्रॅफिक होत आहे तर ह्या ट्रॅफिकचा त्यांना म्हणजे सामना करावा लागणार नाही. डायरेक्ट पुणे रिंग रोडवरूनच डायरेक्ट तुम्ही सातारा, कोल्हापूर, बँगलोर असेल तर या ठिकाणी तुम्ही ह्या रिंग रोडनी जाऊ शकता. आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे, या ठिकाणीच इंटरचेंज हा होणार आहे. बरेच आपले सबस्क्रायबरचे मला कमेंट आल्या होत्या की इंटरचेंज कुठे होणार आहे. तर आपल्याला तुम्ही बघू शकता ड्रोनच्या माध्यमातून मुंबई पुणे एक्सप्रेसवेलाच इंटरचेंज हा होणार आहे आणि खूप मोठा असा हा इंटरचेंज होणार आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी आता टनेलचं काम हे आता स्टार्ट पॉईंटला हे टनेलचं काम हे आता चालू झालेलं आहे. जमिनीचं जे सपाटीकरण असेल या ठिकाणी चालू झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, या पॅकेजचं काम मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी काम करत आहे. खूपच फास्ट असं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीचं जे चालू आहे. पुढे बऱ्याच ठिकाणी यांचं काम आणि फार वेगात असं काम आणि प्रगतीपथावर काम चालू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे, उर्से गावाच्या आपण जवळ आहे. या ठिकाणीच इंटरचेंज हा होणार आहे. तर मित्रांनो,
आता ह्याचा उर्शेगावपासून सुरू झाल्यानंतर आता पुढे परंदवाडी गाव लागतं. परत समोर एक आपली पवना नदी आहे, पण त्यापासून मावळ क्षेत्र आहे आणि पुढे केमसेवाडी जे गाव आहे या ठिकाणी W1चं पॅकेज हे संपतं आणि तिथून W2चं केमसेवाडीपासून W2चं पॅकेज हे चालू होतं. या पॅकेजमध्ये होणारी मुख्य कामे म्हणजे पॅकेज W1मध्ये अनेक मोठे इंजिनिअरिंग स्ट्रक्चर तयार होत आहे. यामध्ये आता मुख्य कामं असतील तर आपण बघा परंदवाडी गावाच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण चालू आहे आणि समोर तुम्ही आपल्याला पवना नदी लागते आणि पवना नदी झाल्यानंतर बेबडोहोळचा हा डोंगर लागतो. या ठिकाणी पण जे टनेलचं काम आहे तर हे टनेलचं काम या ठिकाणी पण चालू होणार आहे. आणि मित्रांनो हे बघू शकता आपल्याला पवना नदी समोर दिसते ड्रोनच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी पण खूप भला मोठा असा ब्रिज होणार आहे आणि अजून तर या ठिकाणी ब्रिजचं काम चालू झालेलं नाही आहे, पण थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पण ब्रिजचं काम चालू होऊ शकतं. आणि आपण आता बेबडोहोळ गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण जे जमिनीचं सपाटीकरण आहे हे चालू झालेलं आहे. थोडंसं जे उर्शे गाव आहे आणि बेबडोहोळ आहे या ठिकाणी थोडंसं काम स्लो दिसतंय W1च्या पॅकेजला. हे बघू शकता समोर बेबडोहोळचा डोंगर आहे आणि या ठिकाणी टनेल होणार आहे आणि हा टनेल पुढे पाचणी गाव आहे तर ह्या पाचणी गावाकडे हा टनेल चं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो या पॅकेजमधील सर्वात मोठे काम म्हणजे टनेल आणि पवना नदीवर हे ब्रिज आहे. आता हा भाग डोंगराळ भाग असल्यामुळे इथे घाट कटिंग आणि टनेल काम मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता समोर इथं बघा बेबडोहोळच्या डोंगरापाशी आता टनेलचं काम हे चालू झालेलं आहे. आणि ही जी पवना नदी आहे तर या नदीवर पण ब्रिजचं काम आता थोड्या दिवसात हे चालू होईल. या ठिकाणीच ब्रिजचं काम चालू होईल थोड्या दिवसामध्ये. मित्रांनो आता तुम्ही पाहताय की ड्रोन व्हिडिओमध्ये आपल्याला खालील प्रकारचे कामं दिसतात. जे रोड लेवलचं असतील किंवा हिल कटिंग आहे, ब्रिज पिलरचे काम पण चालू आहे. परत जे टनेल पोर्टलचं काम आहे हे पण काम चालू आहे आणि काही ठिकाणी नवीन सर्व्हिस रोड पण तयार होताना आपल्याला थोड्या दिवसामध्ये दिसेलच आपल्याला. आणि मित्रांनो आपण आता पाचणे गावाकडे आपण बेबडोहोळचा डोंगर क्रॉस करून आपण पाचणे गावाकडे आलेलो आहे. या ठिकाणी ह्या टनेलचं काम या ठिकाणी चालू आता होत आहे. या ठिकाणापासून पुढे केमसेवाडी गावापर्यंत काम खूप प्रगतीपथावर आहे W1 पॅकेजचं. या ठिकाणी मेगा इंजिनिअरिंग W1चं ही कंपनी मेगा इंजिनिअरिंग कंपनी काम करत आहे. आणि मित्रांनो आता या ठिकाणी आता मुख्य कामे जे असतील ते आपण जाणून घेऊया. आता यामध्ये दोन मोठे टनेल आहेत जे आपण आता पहिला टनेल जे बेबडोहोळ पाशी पाहितला आणि दुसरा जो टनेल आहे हे पचने गाव आहे आणि केमसेवाडीचा डोंगर आहे. तर या ठिकाणी एक टनेल जो दोन टनेल आहेत. एक इंटरचेंज आहे जो आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आपण पाहितलेला आहे. 8 व्हेकल ओव्हरपास आहेत. एक मोठा ब्रिज आहे जो आपला जी पवना नदी आहे या ठिकाणी ब्रिजचं काम चालू होणार आहे. परत एक व्हायडक्ट आहे आणि 2 मायनर ब्रिज आहेत. 2 व्हेकल अंडरपास आहेत. 10 बॉक्स कलवड आहेत. आणि मित्रांनो एक लाईट व्हेकल अंडरपास आहे आणि 2 पब्लिक अंडरपास आहेत. जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगत आहेत की
अंडरपास जे छोटे अंडरपास आहेत हे पब्लिक अंडरपास आहेत, जेणेकरून जी आपल्या छोट्या जी शेती आहे किंवा छोटे गाव वगैरे आहेत काय आहेत, तर या ठिकाणी जाण्यासाठी हे पब्लिक अंडरपास पण देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, आता या पॅकेजमध्ये 2 टनेल आहेत, तर आपण टनेलबद्दल पण तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. जो पहिला टनेल आपला बेबडोहोळच्या डोंगरापाशी चालू होतो, परंदवाडी गाव क्रॉस झाल्यानंतर. आणि दुसरा जे टनेल आहे, तर हा टनेल आपला केमसेवाडी आणि पचनी गाव आहे, तर या ठिकाणापासून चालू होतो. असे 2 टनेल या ठिकाणी होत आहेत. मित्रांनो, तुम्ही आपल्या ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आणि या ठिकाणी W1च्या पॅकेजला कुठली कामं चालू आहेत ती. आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती भरण्याचं पण काम चालू आहेत, हिल कटिंगचे पण कामं चालू आहेत, ब्रिज पिलरची कामं चालू आहेत, टनेल पोर्टलचं पण काम चालू आहेत. आता हे बघू शकता तुम्ही, अंडरपास पण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि काही ठिकाणी जे वायडक्ट आहेत ह्याचे 50% पेक्षाही जास्त हे पूर्ण काम झालेले आहेत. आणि मित्रांनो, सध्याची कामाची स्थिती पाहता की काम हे म्हणजे एकदम असं खूप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे काम असं वेगाने सुरू झालेलं आहे. परत जे ब्रिज आहेत, तर ब्रिजचं जे फाउंडेशनचं पण जे आहे जे काम चालू दिसतं आहे. आणि मित्रांनो, MSRDच्या माहितीनुसार हा प्रोजेक्ट आपला 2028पर्यंत याचं लक्ष पूर्ण करण्याचं. 3 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होऊ शकतो. आणि पश्चिम भागामधील काम जे आपण पाहतोय, तर हे काम असं चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर हे काम आहे. आणि 2028पर्यंत पण हा काम होऊ शकतो. आणि मित्रांनो, आता हा रिंग रोड झाल्यानंतर पुणे शहरासाठी याचा फायदा कसा होऊ शकतो, तर हा रिंग रोड झाल्यानंतर आता मोठे फायदे याला मिळणार. म्हणजे शहरातील जे ट्रॅफिक आहे ही पूर्ण कमी होऊ शकते. ट्रक आणि जे हेवी गाड्या आहेत, तर हे शहरात येणार नाहीत, डायरेक्ट आपलं रिंग रोडनेच हे बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. परत मुंबई आहे, सोलापूर आहे, नाशिक आहे, सातारा हवे हे रिंग रोडमुळं थेट जोडले जाणार आहेत. आणि पुणे शहराभोवती याचा एक फास्ट एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी तयार होईल. मित्रांनो, पॅकेज W1मध्ये प्रामुख्याने खालील गावामधून हा रस्ता जाणार आहे. आता आपण त्या गावाबद्दल पण जी गावं जी जातात, तर ह्या गावाची पण नावं आपण ह्याची माहिती घेऊया. तर मित्रांनो, तर मावळ तालुक्यामध्ये म्हणजे W1चं जे पॅकेज आहे हे उर्शे गावापासून चालू होतं. पुढे परंदवाडी गाव लागतं, धामणे गाव आहे आणि बेबडओहोळ हे असं गाव आहेत जे मावळ तालुक्यामध्ये येतात. आणि मुळशी तालुक्यामध्ये जे आहे ते चांदखेड आहे, ज्या ठिकाणी जे बेबडोळचा डोंगर आहे या ठिकाणी टनेलचं काम चालू होतं. आणि पुढे जे चांदखेड आहे, तर या ठिकाणी पण जो टनेलचं काम या ठिकाणी संपतं. पुढे पचने गाव आहे, नेरे गाव आहे, मारुंजी गाव आहे, कासारसाई आहे, आणि पुढे आपल्याला केमसेवाडी जे गाव लागतं. आता मित्रांनो, यामुळे पौड आणि तामिनी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांना हा W1चं जे पॅकेज आहे हे खूप महत्त्वाचं हे मानलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या मशिनरी आहेत हे मोठ्या प्रमाणावर ज्या जमिनीचं सपाटीकरण ह्यासाठी लावण्यात आलेले आहेत. खूपच वेगाने काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोडचे पॅकेज W1 हे पूर्ण झाल्यावर पुण्यातील वाहतूक कोंडी ही फार मोठ्या प्रमाणावर ही कमी होईल. आणि आज आपण पाहिलं की उर्से ते केमसेवाडी या कामाचे आपण काम कसं चालू आहे याची आपण परिस्थिती पाहिली. मित्रांनो, तुम्हाला हे काम कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा ड्रोन व्हिडिओ आणि याची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, लवकरच भेटूया आपण W2च्या अपडेटचं. आणि मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी
मसने गावच्या आपण जवळ आहे आणि या ठिकाणीच टनेलचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. आता सध्या या ठिकाणी हा भाग पूर्ण असा डोंगराळ आणि खडकाळ असल्यामुळे या ठिकाणी खूपच अशी मशिनरी लावण्यात आलेल्या आहेत. मग डोंगर फोडायचं काम या ठिकाणी वेगाने असं चालू झालेलं आहे. हे समोर तुम्ही बघू शकता. या ठिकाणीच आता टनेलचं काम चालू होणार आहे या ठिकाणी आणि हा टनेल पुढे केमसेवाडी उरसे गावाकडे हा टनेल पुढे निघतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.